नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत दादाजी कोंडदेव यांच्या जीवनकार्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, दादोजी कोंडदेव हे शहाजी व शिवाजी महाराजांचा एक अत्यंत विश्वासू व कर्तबगार कारभारी होते. शहाजीकडे असलेल्या देशमुखी गावांपैकी मलठणचा ते कुलकर्णी होते. शहाजीने त्यास आपल्या पुणे जहागिरीचा कारभारी म्हणून नेमले होते. विजापूरच्या आदिलशहाने त्यांची कोंडाणा आणि इतर महालांवर सुभेदार म्हणून नेमणूक केली होती, पण त्यांच्याविषयी कुलश्रित मत होऊन आदिलशहाने त्यांचा एक हात तोडला. विद्यार्थी मित्रांनो, शहाजीने जिजाबाई व शिवाजी यांची दादोजींबरोबर पुण्याच्या आसपास राहण्याची व्यवस्था केली. त्याने शहाजींच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन त्यास युद्धाचे व राजनीतीशास्त्राचे शिक्षण देऊ केले. त्या दोघांसाठी पुण्यास लाल महाल या वहाडी बांधला. दादोजी कोंडदेव येण्यापूर्वी पुणे जहांगीरची स्थिती वाईट होती. विजापुरी सरदार राव याने पुणे जळून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, पण दादोजी कोंडदेव यांनी सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून शेतीला ऊर्जितावस्था आणली, अशी परंपरागत कथा सांगण्यात येते. परागंदा झालेल्या रयतेस दादोजींनी परत बोलवून पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन दिले. जमिनीची मोजणी करून प्रतवारी लावली. पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षेची दादोजींनी चोख व्यवस्था केली. देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानच ब्राह्मण, पण त्यांनी केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्यांच्याविषयी उद्गार काढले आहेत. दादोजी कोंडदेव यांना शिवाजीचा पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक या नात्याने महत्त्वाचे स्थान आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी त्यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1636 पासून ते वयाचे 72व्या वर्षी म्हणजेच 1649 ते 1636 या 13 वर्षांपर्यंत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांकडे होते. त्याआधी त्यांनी पुरे परगणा वतन जहागिरीची देखरेख करणारे सुभेदारपद देऊन चाकरी केली होती. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय 19 वर्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, दादोजी कोंडदेव यांचा जन्म इसवी सन 1577 रोजी झाला. दादोजी कोंडदेव हे महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देवस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते. त्यांचे मूळ आडनाव गोजीवडे असे होते. पाटस परगणातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबंध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावाची पाटीलकी मिळवली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पाहत असत. आदिलशाही मार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते. त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशोब ठेवण्याचे असे. काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारी सुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागे. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया दादोजी कोंडदेव यांची सुभेदारीची कारकीर्द. शहाजी राजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजी राजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.
चाकणपासून शिरवळ, इंदापूर, सुपे, वाई येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूक, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोड नदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजींना आदिलशहाकडून जहांगीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगळुरू येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे त्यांना स्वतःच जहागिरीचा कारभार पाहण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली. निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इसवी सन 1630 ते 1631 दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला. 1634 ते 1636 या काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती. विद्यार्थी मित्रांनो, सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजींनी लक्ष कारभाराकडे पर्वस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले. निवाडे दिले, जमिनीचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनीची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पादनावर सारा निश्चित केला. शेती आणि बागायतीला उत्तेजन दिले. तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेती व्यवसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्ष शेतसारा माफ केला. विद्यार्थी मित्रांनो, गोत सभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोंडदेवांचे उपस्थितीचे तसेच उजाड मुलूक लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी सर्व कुटुंब कर्नाटक सारख्या परमुलखात नेण्यास पुणे जहांगीरीची व्यवस्था नीट होणे शक्य नव्हते, हा सर्व विचार करूनच राजांनी दादोजी कोंडदेवांना पुणे परगण्याचा आपला मुतालिक नियुक्त करून त्यांच्यावर त्या परगण्याच्या व्यवस्थेचा भार सोपवला व खाशांपैकी जिजाबाई व बालशिवबा राजांनाही पुणे प्रांतात ठेवण्याचे त्यांनी ठरवले. इसवी सन 1637 साली शहाजी राजांच्या पुणे जहागिरीची अवस्था अतिशय खराब होती. आधी हा भाग निजामांकडे व त्यानंतर आदिलशहाकडे आला. त्यांच्याकडून तो पुन्हा शहाजी राजांकडे विजापूरकरांच्या वतीने आला. त्यापूर्वी विजापूरकरांच्या वतीने मुराजपंतांनी तेथील लोखंडी पहार ठोठून गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्याची वस्ती उठून गेली होती. तो पूर्ण भाग उद्ध्वस्त ओसाड पडलेला होता. आधी सैनिकांनी केलेली लूट व त्यानंतर पुंड पाळेगार लुटारूंच्या कोसळलेल्या धाडीवर धाडी, त्यामुळे पुण्याचे होते नव्हते ते रूपही फार नष्ट झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1637 साली दादाजी यांनी जिजासाहेब व शिवाजी राजांना घेऊन पुणे जहागिरीत आले. पहिलाच प्रश्न उद्भवला तो निवासाचा, कारण शहाजी राजांचे पुण्यातले राहते वाडे मागेच भुईसपाट झाले होते. त्यामुळे वाडे बांधून होईपर्यंत पुण्याच्या दक्षिणेस 7 कोसावर असलेल्या खेडेवारे येथील बापूजी मुदल नन्हेकर देशपांडे यांच्या वाड्यात राहण्याचे ठरले. जिजाबाई आणि शिवाजी यांच्याकरिता दादाजी कोंडदेवांनी पुण्यात लालमहाल नावाचा वाडा बांधला, पण तो कधी बांधला हे निश्चित सांगता येत नाही. शिवगंगेच्या काठी नामवंत आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले. संभाजीराजे व शिवबाराजे यांची नावे संभापूर व शिवापूर अशी 2 गावेही त्यांनी वसवली. पुण्यापासून 4 पाषाण म्हणून गाव आहे. तेथे दादोजींनी पेठ वसवून त्या गावचे नवे नाव ठेवले पेठ जिजापूर. जिजाऊ साहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांजी ही 2 गावे लावून दिली. त्यासाठी नारो त्र्यंबक पिंगळे हा स्वतंत्र कारकून नियुक्त केला गेला. दादोजींनी ओसाड गावच्या पाटील, देशकुळकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांना कौल देऊन वसाहत फिरून उभी करण्यासाठी आवाहन केले. नाना तऱ्हेने त्यांना त्यासाठी प्रोत्साहन केले. दादोजींच्या दिलाशहाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया दादोजी कोंडदेवांची न्यायव्यवस्था. सुभेदार म्हणून काम करीत असताना दादोजी यांना वतनासंबंधीच्या निरनिराळ्या तंट्यांचे निवाडे करावे लागले. शहाजींच्या पुण्याच्या परिसरातील मुकाशांमध्ये अंमल बसविताना दादाजींनी काही वतनदारांविरुद्ध खाऱ्या केल्याचे उल्लेख काही उत्तरकालीन कागदपत्रांमध्ये आले आहेत. हिरडस मावळचा देशमुख कृष्णाजी बांदल हा अशाच वतनदारांपैकी होय. हिरडस मावळ रोही खोऱ्याच्या भोर तर्फेला लागून होते. त्यांच्यातील हद्दीवरून कृष्णाजी बांदल आणि भोर तर्फेचा देशमुख कान्होजी जेंदे यांच्यात तंटा होत होतसे. यानुसार शहाजी महाराजांनी 12 मावळे जहागीर मिळाली म्हणून त्यांनी राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार यांना त्या मुलखावर अंमल बसवण्यात पाठविले. विद्यार्थी मित्रांनो, दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू 1649च्या सुमारास झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत दादोजी कोंडदेव यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.
कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली